अखेर बसव प्रेमींची मागणी मान्य 15 एप्रिल पूर्वी पुतळा उभारणार महापालिकेनं दिले आश्वासन। महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा 19 एप्रिलच्या जयंतीपूर्वी उभारण्यात यावा या मागणीसाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील बसव प्रेमींनी काल एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं। खासदार प्रणिती शिंदे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्रकाश वाले, नरेंद्र गंभीरे, डॉक्टर शिवरत्न शेटे, मनीष काळजे, राज पाटील, प्रकाश हत्ती, डॉक्टर प्रकाश घटोळे, उदयशंकर चाकोते, सुदीप चाकोते, ॲडव्होकेट राजशेखर पाटील, प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार, श्रीशैल बनशेट्टी, रेवणसिद्ध आवजे, बसवराज बगले, चंद्रकांत रमण शेट्टी, शिवलिंगप्पा शाबादे, आनंद मुस्तारी, सचिन शिवशक्ती, राजशेखर विजापुरे, गणेश चिंचोळी, विश्वनाथ अमने, अशोक भांजे, विजयकुमार बिराजदार, सोमनाथ चौधरी, वीरेंद्र हिंगमिरे, सकलेश बाबुळगावकर, पुष्पा घुंगे, प्रार्थना बिज्जरगी, स्मिता नाईक, सुरेखा बावी, राजश्री थळंगे, गुरुराज पद्मगोंडा, सागर अतनुरे, विकास हिरेमठ, राहुल जत्ती उपस्थित होते। आंदोलनाची तीव्रता पाहून महापालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन सोमवारपासून कामास सुरुवात करणार असल्याचं 15 एप्रिल पूर्वी पुतळा उभा करणार असल्याचं जाहीरपणे सांगितलंय। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर बुरकुले यांनी प्रास्ताविक, अमित रोडगे तर आभार प्रदर्शन विरेंद्र हिंगमिरे यांनी केले। तर उपोषणाशिवाय पर्याय नाही। आज तुम्ही आम्हाला एका दिवसात द्याल, पण आता आम्ही ज्या ज्या संघटनांना, ज्या ज्या नेते मंडळींना, ज्या ज्या पुढाऱ्यांना आम्ही ज्यांना आम्ही आज सांगितलं की उद्या आंदोलनाला यायचं आहे, त्यांना आम्ही खोटं करू शकत नाही। आम्ही आज तुम्ही चर्चेला बोलणार, आम्ही समोर म्हणलो मी म्हणजे समाज नाही, मी म्हणजे बुरकुले सर म्हणजे समाज नाही, सगळ्यांनी 25-30 संघटनांनी मिळून घेतलेला जो सामूहिक निर्णय आहे, या सामूहिक निर्णयामध्ये आम्ही कुठल्याही पद्धतीने आम्ही तुम्हाला आत्ताच्या घडीला आतापर्यंत सहकार्य करू शकत नाही। आम्ही आंदोलन करणार आणि जे काही तुमचं म्हणणं आता तुम्ही 4 भिंती सांगताय, आज 4 भिंतीचे सांगताय ते उद्या समाजाच्या समोर या, सगळ्यांच्या समोर या, सगळ्यांसमोर येऊन तुमचं काय असेल ते म्हणणं मांडा आणि किती दिवसात काम करणार पूर्ण करणार हे तुम्ही तिथं डिक्लेअर करा असं सांगून आम्ही निघून आलो। आज ज्या पद्धतीनं आपण सगळेजण आलात, आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझं जे काही वर्षभरात आपण पुतळ्या संदर्भात काम केलं, मेहनत घेतली, त्याचं मी विषद केलंय, तर बाकीचे सूत्र मी यांना देतो। समाज वकट झाला पाहिजे, एकत्र आला पाहिजे, सगळ्यांनी घरी न बसता रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि 19 तारखेच्या आत हा चबुतरा आणि हा अश्वारूढ आपलं अस्मिता ज्याच्यावर जडलेली आहे ते बसवांना इथं विराजित झाले पाहिजे। असाच आशय जरी प्रत्येकानं व्यक्त केला असला तरी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना एक नम्र निवेदन आहे। आज आत्ता शेटे सर आले, तेही बोलतील, मनीष भाई आहेत, प्रकाश अण्णा आहेत, राजश्री ताई आहेत। आज आपण किती संख्येने इथं उपस्थित आहोत हा मुद्दा रेवण आवजेंनी मांडलेला होता। तर त्या संदर्भात एकच सांगायचं, जसं संक्रांतीच्या वेळेला अक्षतेला आमंत्रण नसताना लाखोचा जनसमुदाय तिथे एकत्रित येतो समाज म्हणून, तसं आज का नाही आला? फोनची वाट का बघायची? आपण वर्तमानपत्रात आलंय ना बसवण्णांबद्दल, कोण करतंय, काय करतंय, कसं करतंय, याच्यापेक्षा आपली अस्मिता त्या बसवण्णाशी पाहिजे। त्याच्यामुळं हा परिसर इथं कमी पडायला पाहिजे होता, इथली वाहतूक थांबली गेली पाहिजे होती। अशा पद्धतीने तुमच्या आमच्यातला अस्मिता जागृत होणार आहे की नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न मी मांडतो तुमच्यासमोर। नक्कीच 19 तारखेला हे सगळं होईल, आपण करू, पण समाजात एखाद्याने हाक दिली तर त्याच्या पाठीमागं उभं राहणं हे तुमचं आमचं समाज बांधव म्हणून कर्तव्य आहे। तो इकडचा, तो तिकडचा, तो नावडता, तो आवडता, अरे सोडा सगळं, असं करत समाजाची ही स्थिती होऊन गेलेली आहे। आत्ताच कुणी उदयनी म्हटल्याप्रमाणे 34 नगरसेवकांचा सत्कार शिवानुभवमध्ये पाहिला होता आम्ही, आणि आज 14 जणांचा सत्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाला। काय दर्शवतं हे सगळं गोष्ट? कित्येक संघटना उभा राहिल्या, महाराष्ट्र वीरशैव सभा सुद्धा जुनी संघटना आहे। आज आम्ही त्या संघटनेच्या माध्यमातून काहीच करू शकत नाहीये, कारण बऱ्याच संघटना करतायत, पण म्हणून आम्ही गप्प बसत नाहीये। जिथं जिथं आवश्यकता आहे तिथं जातोय, तिथं आपलं मार्गदर्शन करतोय, ज्या पद्धतीने आम्हाला संविधा टाकता येईल ती संविधा आम्ही टाकतोय। मग बसव ब्रिगेड असू दे, वीरशैव विजन असू दे, माफ करा, आणि लिंगायत प्रतिष्ठान असू दे, किंवा प्रत्येक संघटना, सागर सरकेंची संघटना आहे, जम्माची संघटना आहे, अक्कन बळग आहे, तुमचं दानमादेवीचं आहे, सगळ्याच्या संघटना, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही। या सगळ्या संघटनाच्या प्रमुखांनी महिन्यात एकदा तरी मीटिंग एकत्रित घेतली पाहिजे, तरच ह्या अशा काही गोष्टी ज्या समाजाच्या अडलेल्या आहेत त्या पुढे जातील। थळंगे त्यांनी एक चित्रपट काढला होता अक्कन महादेवीवर, किती जणांनी पाहिलाय हो?
काय ते हक्क माधवी तुमचं आमचं द्योतक नाही आहे, आमची अस्मिता नाही आहे. अशा चिकार गोष्टी आहेत ज्या आपण बोलू शकतो. त्यासाठी ही सतरंजी आहे. प्रत्येक महिन्यात ह्या 20 संघटनांनी 25 संघटनांनी इथं एकत्र आलं पाहिजे. आम्ही काम करत नाही पण आम्ही आलं पाहिजे. आम्ही त्याच्यात संविधा आमची टाकली पाहिजे. प्रत्येक जण काम करतो असं नसतं. ज्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी ज्या वेळेला येतात समाजासमोर त्या त्यावेळेस त्याचं निरसन झालेलं पाहिजे. आज प्रशासनाला मी एकच सांगतो सगळ्यांच्या वतीनं, 19 तारखेला हा पुतळा इथं जर नाही दिसला तर 2च दिवसात, आताच बनशेट्टी आपण सांगितलं, त्या येणाऱ्या काळात महापौरांची निवड आहे. त्या महापौरांना सुद्धा प्रशासनाला लगाम घालता आलं नाही तर महापालिकेचं काम करणं आम्ही अवघड करून ठेवू असा आशावाद इथं व्यक्त करतो आणि आपलं मनोगत संपवतो.